नमस्कार, कसे आहात सगळे। मी आहे अबोली, स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पाऊस सुरू झाला आणि माझा घसा थोडा बिघडलेला आहे। मी आज करते भाजणीचं पीठ। तर इकडे सगळ्या प्रकारचे धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी नाही टाकली, फक्त बाकी सगळी धान्य, बाकी कडधान्य, मूग डाळ, म्हणजे मटकीची डाळ, मुगाची डाळ, अख्खे पिवळे मूग सगळं वगैरे टाकलेलं आहे। थोडेसे साबुदाणे, जिरे टाकलेले, बडीशेप टाकलेले आहे। सेपरेटली सगळ्यांना व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे आणि आता थंड झाल्यावर ताईंकडे देऊन ते मी मस्तपैकी दळून घेणार आहे। म्हणजे पावसाळ्यात हे खायला खूप छान लागतं। यामध्ये कोणतीही भाजी टाका किंवा तसंच जरी खाल्लं कांदा टाकून तरीही चालेल। आणि आत्ता मी निघालेली आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे पुऱ्या करण्याचा। पावसाने तर जोरदार हजेरी लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आम्ही ऑटोनी गेलो होतो आणि आता आत्यांच्या घरी येऊन आम्ही पोहोचलेलो आहे, म्हणजे ज्या घरी लग्न होणार आहे तिकडे। आणि माझ्या नणंद आलेल्या आहेत, आत्या तर आहेतच, जाऊबाई आहेत, दुसऱ्या नंदा पण आहेत, मावशा आहेत, आत्या आहेत, सगळे आहेत, त्यांची मुलं पण आहेत। तर सगळे आमची गॅदरिंग इकडे भरलेली आहे आणि पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम आहे। आणि माझ्यासाठी हा अनुभव पहिलाच आहे, कारण म्हणजे याआधी कधी लग्न झालंच नाही इकडे सासरी, असं काही नाही। बऱ्याच जणांचे लग्न झालेले आहेत, बट ते ना खूप लांब लांब राहायचे आणि स्पेशली असे सगळे कार्यक्रम अटेंड करायला नाही मिळाले मला कधी। म्हणजे सवाष्णीचा कार्यक्रम म्हणा, पुऱ्या लाटण्याचा म्हणा, आणखी बऱ्याचशा गोष्टी असतात। कारण लग्न असलं की फक्त मग हळदीला उपस्थिती दाखवायची किंवा डायरेक्टली लग्नाला, बट यावेळी अगदी सागर संगीत सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे मला मस्तपैकी व्लॉगसुद्धा करता आलेला आहे आणि तुमच्यासाठी तो म्हणजे व्लॉग बनवता आलेला आहे, शेअर करता आलेला आहे। तर इकडे आमची छोटी अन्वीसुद्धा पुऱ्या लाटण्याचा प्रयत्न करते। छान छान पुऱ्या, तिनेही 10-1 पुऱ्या तरी तिने लाटल्या असतील, कंटाळली नाही। शेवटी तिला मुद्दाम उठावं लागलं तिथून की बस झालं आता म्हणून। तर तिच्या शेजारी मी बसली, इकडे तिची मम्मी, आणि मस्तपैकी तिचा कार्यक्रम चालू आहे एकदम मन लावून। तिचं काही कुठे लक्ष नाही, एकदम मन लावून चालू, बघते इकडे तिकडे दुसऱ्या कशा करतायत तशीच मी करणार। तर आता या पुऱ्या पहिल्या झालेल्या आहेत मस्तपैकी, एक जण भरायला, एक जण लाटायला, आणि मग आमच्या इतरही गप्पा रंगलेल्या आहेत। म्हणजे काही लग्नाच्या गप्पा, काही इतर गप्पा, त्या मी तुम्हाला ऐकू शकत नाही, बट मजा आलेली आहे मस्तपैकी। हे कार्यक्रम अटेंड करताना, या गोष्टी करताना मलाही खूप आनंद वाटतो। नंतर मुलांनी रवासुद्धा खाल्ला, म्हणजे रवा आणि गुळाच्या या पुऱ्या असतात। म्हणजे आमच्या भागात तिकडे खोपोलीकडे नाही करत हा प्रकार पुऱ्यांचा, तर नाशिककरांना तर माहितीच आहे, त्यांच्यासाठी मी सांगते, खोपोलीकरांसाठी किंवा इतर प्रदेशांसाठी, की रवा आणि गूळ घालून गव्हाच्या पिठाच्या या पुऱ्या करतात, ज्या लग्नात म्हणजे लग्नासाठी स्पेशली केल्या जातात। नवऱ्याकडचे जे मंडळी असतात त्यांना ताटावर द्यायला या गोष्टी केल्या जातात आणि आल्या गेल्यांसाठी। आज दिवसभर पुऱ्यांचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज पावसाने अजिबात शांतता घेतलेली नाही, अजिबात थांबलेलं नाही। जोरदार असा पाऊस सुरू आहे। मी आल्यापासून म्हणजे येत होती तेव्हाही पाऊस लागलेला होता। तर अशा छान अशा पुऱ्या आमच्या रेडी आहेत, काही बाजूला काढून ठेवलेल्या आहेत, म्हणजे देवाच्या वगैरे अशा, तर त्या बाजूला काढल्या आणि काही आत्ता सगळ्यांना खायला दिल्या। आणि ज्यांचे मेंबर्स आले नव्हते घरचे त्यांना आत्यांनी पॅकेटमध्ये भरून सुद्धा पुऱ्या 2-2, 3-3 अशा जेवढे घरी राहिलेले आहेत ना त्यांच्यासाठी पुऱ्या या भरून दिल्या। बाकीची एक पाटी आतमध्ये सेपरेटली ठेवून दिलेली आहे, तिला हात नाही लावायचा, आणि ह्या आत्ता सध्या लगेचच खायला। तर असा काहीसा आजचा पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम तर एकदम मस्त झालेला आहे। आणि त्यानंतर मग नवरीने आम्हाला तिचा घागरा दाखवला, तिच्या साड्या दाखवल्या, म्हणजे बघतात ना, तर तो दाखवलेला आहे मस्तपैकी। साड्यांचं शूट मी नाही घेऊ शकले, मी तिथे म्हणजे नव्हते तेव्हा, आणि घागरा वगैरे जेव्हा तिने आणले तेव्हा मी तो पाहिला, तर मस्तपैकी असं जडच्या जड तो घागरा होता। तर आता आपण येऊया पुढच्या दिवसामध्ये। तर इकडे माझी तयारी चालू आहे आता ब्लाऊजची, नऊवारी साडी स्वराला आणलेली आहे त्या गोष्टींची। पुऱ्या लाटता लाटतात आमची चर्चा झाली की काय घालायचं आहे काय नाही हळदीला, लग्नाला वगैरे। तर लग्नाला सगळ्यांनी नऊवारीच प्रिफर केली होती। म्हणजे हा जो व्हिडिओ मी शूट करते तो 2-3 दिवसानंतरचा आहे। आणि अर्थात मी स्वरासाठी एक ड्रेस मागवला होता ऑनलाईन रेड कलरचा, बट त्याचा जो ब्लाऊज आहे ना तो व्यवस्थित आला नाही। म्हणजे शिवलेला होता बट एवढा व्यवस्थित आला नाही, मोठ्या साईजचा होता। तो मी पूर्ण ब्लाऊज खोलला आहे आणि पुन्हा आता स्वराच्या
मेजरमेंट घेऊन त्याचं कटिंग करणार आहे। सोबतच नऊवारीसुद्धा मागवली होती एक रेडीमेड, माझी तर शिवलेली आहेच। मॅचसुद्धा आम्ही बघतोय, यावर्षीची मॅच म्हणजे यावेळेसची मॅच खूपच छान झालेली आहे। तर ही माझी नऊवार आहे जी मी शिवून घेतलेली होती माझ्या भावाच्या लग्नामध्ये, ब्राह्मणी पद्धतीची, खूप सुंदर दिसते ती। तर मी तर हीच नेसणार आहे, माझ्याकडे आहे रेडी। आणि स्वरा म्हटली मलाही हळदीला पिवळीच हवी साडी, जर घालायची साडी तर पिवळीच घालणार मी, तर तिच्यासाठी ही मागवली होती मिशोवरून। मला वाटलं कशी येते कशी नाही, अतिशय सुंदर आलेली आहे मस्तपैकी, बट तिचे काठ थोडे फिक्के होते, फिक्कट कलरचे असे लाईट कलरचे। सो म्हटलं डार्क हिरवा ब्लाऊज यावर छान दिसेल, तर मग डार्क पीस आणलेला आहे। अशा पद्धतीची मस्तानी पद्धतीचा पॅटर्न आहे आणि एकदम मस्त आलेली साडी, काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, तिला फिटिंगला व्यवस्थित म्हणजे सगळीकडे असं व्यवस्थित बसलेली आहे। आणि मस्तपैकी आता हा जो ब्लाऊज आहे तो मी शिवून घेणार आहे। तर अशी काहीशी लग्नाची तयारी चालू आहे। आणखी हा जो पीस आहे तो या साडीमध्ये आला होता, तो मी साईडला ठेवला, तो नाही शिवला, मी वेगळा आणला। आणि ज्वेलरी वगैरे पण मला तुम्हाला दाखवायची, बट आता हा ब्लॉग खूप मोठा आहे, तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये कुठे मी तुम्हाला दाखवेल। आता दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी आली आणि कारण आज माझं होतं पार्लरचं काम, तर फेशियल वगैरे सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि स्पा करून घेतला मस्तपैकी केसांना। आणि तिने जी मॉलिश केली ना, माझी फ्रेंडच आहे तर ती इतक्या प्रेमाने मला करते ना ते मॉलिश, म्हणजे सगळ्यांनाच करते, बट मला एकदम ते रिलॅक्स वाटतं, फेशियलसुद्धा करते ना इतकं भारी, तर मला तर झोपच लागून जाते इतकं भारी ती करून म्हणजे करते। तर मस्त असं रिलॅक्सिंग मी केलेलं आहे आणि शांत वाटलेलं आहे, रिलॅक्स वाटलेलं आहे। मी खोपोलीला जायच्या आधीपासून येणार होते, पण मला काही वेळ मिळालाच नाही, तर आत्ता मला वेळ मिळाला आणि मस्तपैकी मग मी हे काम करून घेतलेलं आहे। घरी आले, आज उपवासाचा दिवस होता शनिवार, तर छोले गेलेले आहेत घरी येऊन मस्तपैकी, मम्मीने आधीच ते भिजून ठेवले होते, तर मला इझी झालं पटकन छोलेची भाजी। आणि पोळ्यांना तर बाई पुन्हा लावलेली आहे आम्ही, तर म्हणजे पोळ्या म्हणजे चपात्या त्यांना। आणि आमच्या घरचे आंबे आहेत, बाबा म्हटले आता हे शेवटचे आंबे आहेत, मस्तपैकी रस करा, तर माझं ते काम चालू आहे, मस्तपैकी रस केलं आणि मग त्या रात्री आम्ही घरी येऊन गेलो पुन्हा, कारण दुसऱ्या दिवशी मला ही कामं होती। ॲक्च्युली विचार होता की लग्नाच्या पिरियडमध्ये तिकडेच राहावं 4-5 दिवस, बट ही पण कामं होती माझी। तर स्वराचा ब्लाऊज मी तुम्हाला काल दाखवला म्हणजे याच व्हिडिओमध्ये, तर कटिंग करून ठेवला होता, आज त्याचं शिवणकाम सुरू केलेलं आहे। येलो कलरची साडी आहे, हिरवा कलर ब्लाऊज आणि येलो कलरची त्याला बॉर्डरला लेस लावलेली आहे, कॉम्बिनेशन केलेलं आहे। तर मस्तपैकी असा तो माझा शिवणकाम चालू आहे। मध्येच माझी मशीनसुद्धा बिघडली, मोटर बिघडली, तर ती रिपेरिंगला टाकायची आहे। मशीनला वादी लावली तर ती काही व्यवस्थित चालत नाही, तर खूप त्रासातून मी हा ब्लॉग केलेला आहे, म्हणजे हा ब्लाऊज शिवला आहे, ब्लॉग केला आहे, तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब कराल अशी मी आशा करते। आणि सोबतच मग माझा जो ब्लाऊज आहे, मी साडी ब्ल्यू कलरची मला मम्मींनी घेतलेली आहे लग्नासाठी, साडी पूर्ण भरलेली आहे वेलींनी, जरी वर्क आहे त्यामध्ये इनबिल्ड, आणि ब्लाऊज पूर्ण प्लेन होता, तर मग मी त्यावर आरी वर्क करायचं ठरवलं। आरी वर्कची मला सुई नाही मिळाली, बट जे काही हँडवर्क असतं लेस वगैरे लावायचं त्याचं स्टोनच्या, तर ते मी लावून घेतलेलं आहे परफेक्टली आणि मस्त वाटलं मला हे करताना। आपण जर हा म्हणजे अशा प्रकारचे ब्लाऊज बाहेर वर्क करायला देतो, तर साधेतल्या साध्या डिझाईनचे 300 रुपये तरी स्टार्टिंग प्राईस असते त्यांची, आणि अर्थात सामान त्याचं महागच असतं आणि मेहनतसुद्धा जाते, खूप वेळ जातो यामध्ये परफेक्ट जर करायचं असेल तर। तर मी लेस लावलेली आहे पाठीला सध्यासाठी एवढी, आणि हाताला ते डॉट डॉटचे असे बूंद बूंदची डिझाईन दिलेली आहेत 3 लेसनी, आणि मध्ये मणी लावलेला आहे, बॉर्डरलाही अशी लेस लावली, आणि हँडवर्क हे कंप्लीट करून घेतलेलं आहे माझं। आणखी बघू जर वेळ मिळाला, कारण माझं ते एक लेस संपली या सगळ्या वर्कमध्ये डॉट डॉटच्या, तर जर आणायला मिळालं तर करेल, नाही तर एवढंच मी ठेवणार आहे। एवढाच ही लुक त्याचा खूप छान दिसते जवळून, म्हणजे प्रत्यक्षात पाहताना आणखी छान वाटतं, व्हिडिओमध्ये एवढं क्लिअरिटी दिसत नाही आहे, बट खूप छान हे हँडवर्कसुद्धा माझं झालेलं आहे। तर अशी लग्न घरी जाऊन लग्नाची सुद्धा कामं चालू आहेत आणि सोबतच आपलाही नट्टापट्टा असा चालू आहे, साड्यांची तयारी, ड्रेसची तयारी, ब्लाऊज शिवणं, या सगळ्या गोष्टी चालू आहेत, हँडवर्कसुद्धा चालू आहे। तर ब्लॉगला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत।